लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून हिंगोलीतील 800 भाविक अयोध्येला रवाना. आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर आणि अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडून दाखवण्यात आला हिरवा झेंडा. धुळ्यात नवीन वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम बांधवांचा शांततामय निषेध. काळ्या फिती लावून नमाज पठण करत दर्शवली नाराजी. परळीत निवडणूक विभागाकडून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवर गुन्हा दाखल. कासलेने केले होते ईव्हीएम मशीन छेडछाड संदर्भात वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सिडको प्रशासनाविरोधात ढोल बडवत आंदोलन. कारवाईत तोडण्यात आलेली आदिवासींची घरं पुन्हा बांधून देण्याची मागणी. मालेगावमध्ये वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले पाणवठे पडले कोरडे. वानर सेनेची टोळी पोहोचली शहरात. नागरिकांकडून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था. परभणीमध्ये वनवाघ पेटल्याने वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण. पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी. यवतमाळमधील गहुली हेटी गावात महिलांसह चिमुकल्यांची पाण्यासाठी वणवण. गावातलं पाणी अशुद्ध. घोटभर पाण्यासाठी 1 किलोमीटरची पाईपलाईन. नांदेडमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टोमॅटो तुडवत केले लाल चिखल. भाजीपाल्याला योग्य हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट. तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. गरज नसेल तर दुपारी बाहेर पडू नका. प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. वाशीमध्ये कागदी ड्रोन पत्रावळी उद्योगाला चांगला प्रतिसाद. लग्न समारंभामध्ये प्रचंड मागणी. महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कागदी पत्रावळी बनवण्याचे कौशल्य. गट तयार करून उत्पादनात वाढ. जळगावमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातून 30,000चा लॅपटॉप चोरीला. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक. सुदैवाने लॅपटॉपमधील महत्त्वाचा डेटा सुरक्षित. धुळ्यातील साक्री रोड येथील पंचशील वसतिगृहास आपण धुळेकर संघटनेकडून टीव्ही भेट. विद्यार्थ्यांना मनोरंजन, शैक्षणिक आणि माहितीसाठी टीव्ही देण्याचा उद्देश. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात. अपघातात 2 युवक गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जळगावमध्ये नशेत पतीने पत्नीच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन तुकडे पाडण्याची घटना. पत्नीच्या भावालाही केली मारहाण. MIDC पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीत 4 जहाल माओवाद्यांना अटक. एका नक्षली दाम्पत्यासह 2 महिलांचा समावेश. गडचिरोली पोलिसांनी CRPFची संयुक्त कारवाई. नवी मुंबईतील तळोजा मधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त. 20,76,600 रुपये किमतीचा 41.5 किलो सॅम वजनाचा गांजा जप्त. एकाला अटक. दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू. वर्धामध्ये आमला येथे विद्युत पुरवठा अचानक खंडित. उष्णता वाढून पोल्ट्री फार्म मधील 1200 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नागपूर शिक्षा घोटाळा प्रकरण. आरोपी महेंद्र म्हैसकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अधिक तपास सुरू. मैत्रिणीच्या वडिलांनी धमकी दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. वडिलांसह मैत्रिणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल. बुलढाण्यात एसटी बसमध्ये 2 महिलांच्या बॅगमधील सोन्याचे दागिने लंपास. महिलांकडून 60,800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती. अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. शिरूरमध्ये राजगुरुनगर जवळील अल्पवयीन मुलीच्या अपहरण.
अत्याचार प्रकरणी अज्ञात व्यक्तीने आरोपीच्या घरासमोरचा ट्रॅक्टर पेटवला. पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. अलिबागमध्ये रेवास मार्गावर अपघात राडा प्रकरण. अलिबाग पोलिसांकडून गंभीर दखल घेत 150 जणांविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीत 13,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद. 4 चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. चोरट्याकडून 13 मोबाईल, हँडसेट, कारसह 8,42,000चा मुद्देमाल जप्त. लातूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना घेतलं ताब्यात. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल. 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये 2 थार चालकांची जीवघेणी स्टंटबाजी. स्टंट करणाऱ्या चालकांना पोलीस कोणती शिक्षा देणार याकडे लक्ष. वर्ध्यात घरफोडी करणारी टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चोरट्याकडून 8,71,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. परभणीत घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 7 ग्रॅम सोने जप्त. बुलढाण्याच्या खडकपूर्णा जलाशयात हजारो माशांचा मृत्यू. अचानक मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.